मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात, डे 2 आहे आणि खूप सुंदर ठिकाणी आम्ही जाणार आहोत. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि ते सगळं आम्ही एक्सप्लोर केलेलं आहे. छान छान कमेंट्स आले तुमचे आणि ते बघून खरंच छान वाटलं. आणि आज पण अशा ठिकाणी जाणार आहोत, तर ते बघून आहे ना तुमचं मन खरंच खूप प्रसन्न होणार. खूप फेमस प्लेस आहे ती आणि इथून आम्हाला तिथे पोचायला 40 मिनटं लागणार आहे. त्यामुळे आता आम्ही लवकर निघालेलो आहोत. 9:25 झालेले आहे आणि 40 मिनटं लागेल, म्हणजे अराऊंड आम्हाला तिथे पोचायला 10 तरी असतील. 10 नाही, 10 सव्वा 10 होतील, सव्वा 10 होतील किंवा ट्रॅफिकवर डिपेंड आहे का पोचणं तिथे. तर चला आता आम्ही लवकर निघतो आणि ब्रेकफास्ट वगैरे आम्ही केलेला आहे आणि मग मध्ये मध्ये आमचं खाणं तर होणारच आहे. चला. हो, आपला वरती वरच्या साईडला रूम अपार्टमेंट जे आहे ते आणि समोरचा जो व्ह्यू आपण काल दाखवला होता तर बघा तो असा दिसतो. खाली टेबल टेनिस सुद्धा आहे. निघालो आम्ही आणि 46 मिनिट्स दाखवत आहे. 40 किलोमीटर्स 46 दाखवत आहे. 50-55 मिनिट्स पण दाखवत. मिनिट्स ड्राईव्ह करून आपण पोहोचलो आहोत या टाउनमध्ये. जस्ट आणि इथून ऑलमोस्ट 800 मीटर्स वरती लेक आहे आणि चर्च तर असतंच इथे. तर समोर चर्च पण दिसत आहे. चर्चला पण जायचं का? जाऊया आपण. आजूबाजूला रेस्टॉरंट्स पण दिसत आहेत. आम्ही तर ब्रेकफास्ट केलेला आहे पण तरी पण असं भूक लागायला लागली. एक मेन प्रश्न आहे पार्किंगचा. आणि आज सॅटर्डे असल्यामुळे कसं गर्दी पण असू शकते. तिथे लेफ्टला जो पार्किंग एरिया तिथे लावून द्यायची का? इथे इथे का? म्हणजे मग पुढे शोधायची गरज नाही पडणार एवढी. आम्ही पोचलो आणि गाडी जस्ट इथे पार्क केली आणि इथे 3 युरो 1 तासाचे आहे. तिथे 2 युरो आहे. तर आम्ही 2 तासाचे ना पार्किंगचं तिकीट घेतलेलं आहे. आपण या सुंदरशा अशा टाऊनमध्ये आलो आहोत. आता आपण जाणार आहोत लेककडे आणि TTC लेकचं नाव आहे. खूप सुंदर आहे ते लेक. चला परिबेला. आणि जॅकेट घातलं कारण की लेकच्या इथे जाणार आहोत आपण आणि ऑब्वियस आहे तिथे पाण्याच्या ठिकाणी आपण जातो तर थंडी वाजतेच आपल्याला. आजूबाजूला भरपूर रेस्टॉरंट्स आहे, शॉप्स आहे. हे बघून असं वाटतं का थोडंसं ऑस्ट्रियासारखं? थोडं ऑस्ट्रियाला पण असंच टाऊन होतं. समोरच इंडियन रेस्टॉरंट आहे. ते बंद वाटतं पण ओपन होऊन जाईल 12-11 च्या आसपास काहीतरी. शॉपिंग स्ट्रीट आहे ना इथे. शॉपिंगसाठी पण भरपूर आहे, दिसतंच आहे मला. आणि तिथे एक छोटंसं आहे ना शॉप आहे. ते फ्रेश फ्रूट्स आणि ते व्हेजिटेबल्स ठेवलेले आहे. आणि या ठिकाणी ना इटालियन रेस्टॉरंट पण खूप जास्त आहे. मे बी इटालियन क्युझिन खूप लोकांना आवडत असू शकतं त्यामुळे. भरपूर शॉप्स आहे पुढे पण. ते स्ट्रॉबेरीचं दिसतंय मला. आणि फिरायला पण चांगलं वाटतं. आता किती वाजले? सकाळचे 10:30 झालेले आहे. हे बघा, म्हणजे बरोबर आपण निघालो होतो 9:30, म्हणजे ऑलमोस्ट पाऊण तास लागला आपल्याला. 45 मिनिट्स. बघ फ्लावर्स किती छान आहे.
पर्पल वाले का? मला येलो वाले, कारण की ते कलरफुल आहे. परी तुला कोणते आवडले, येलो का पर्पल? पर्पल. हां जिथे आम्ही गाडी पार्क केली तिथून जस्ट 2 मिनिट्सचा वॉक होता आणि पोचतो आपण लगेचच या टी सी लेककडे. TTC लेक. आता तर ते थोडं रिकामं दिसतंय तुम्हाला, पण नंतर आहे ना गर्दी होणारच आहे. काल तसंच झालं, थोडं रिकामं दिसलं आणि लगेचच गर्दी झाली ना. या स्ट्रीटला भरपूर जण बसलेले आहेत. येस. हा आहे सुंदर असा लेक. तर 2 टाईप्सचे इथे बोट राईड्स आहे. एक म्हणजे तुम्ही 2-3 जणांची ती बोट राईड करू शकता, ती स्पेशल. आणि दुसरी म्हणजे ग्रुपमध्ये तुम्ही जाऊ शकता. पण जेव्हा ग्रुपमध्ये तुम्ही बोट राईड करता ना, त्याचे चार्जेस थोडे कमी असतात. आणि जेव्हा तुम्ही प्रायव्हेट बोट हायर करता तर त्याचे चार्जेस वेगळे असतात. आता विचारू आपण हे प्रायव्हेट बोटचे किती चार्जेस आहे, त्यानुसार मग मी तुम्हाला सांगेल. अगोदर आम्ही विचारतो. इथे चार्जेस आहे बोटचे. आय थिंक हाफ आवरचे 10 युरोज आणि 1 आवरचे 18 युरोज आहेत. बघूया. इलेक्ट्रिक घेतलेले आहे. तर इलेक्ट्रिक घेतली तर त्याचे चार्जेस जास्त आहे. आणि This is the ticket, please keep it. You have to show it when you come back. या ओके, थँक्यू. Get the boat over there by the or the आणि जर तुम्ही नॉन इलेक्ट्रिक बोट घेतली तर मग त्याचे चार्जेस फक्त 10 युरोज आहे 30 मिनिट्ससाठी. आणि ही 30 मिनिट्सचीच राईड आहे इलेक्ट्रिक. हॅलो. On both, only forward, no back. Okay. Number 1, number 2, only forward, number 0, stop. Yeah. 1 minute, no stop. तर आम्ही बसलो आहोत बोटमध्ये. तर मनोज चालवणार आहे आणि परी बसलेली आहे मनोज सोबत. आणि आम्ही बेला माझ्यासोबत बसलेली आहे इथे. आणि आपल्याला स्वतःला चालवायची आहे ही बोट. तर आपल्याकडे 30 मिनिट्स आहे. सिंपल, एवढं काही नाही आहे. आपण इथे जाऊया. इतकं सुंदर वाटतंय ना. आणि महत्त्वाचं एक गोष्ट अजून चांगली आहे का ऊन नाही आहे ना जास्त. म्हणजे आहे पण नंतर आहे ना क्लाउडी वेदर दाखवत आहे. म्हणून आम्ही विचार केला का ही ॲक्टिव्हिटी ना अगोदर करून घेऊ. आणि आम्हाला बोट राईड करायला खूप आवडतं. बोट राईडचा इथून सुरू झालेला. हां हो माझ्या बर्थडेला गेलो हो आपण ना. हो. पहिला बर्थडे. हां हां. सिंपल, एकदा सेकंड गिअरवर टाकली हां किंवा फक्त थोडं कंट्रोल करायचं स्टेअरिंग वरती. हां नंतर मग कोमल पुढे येईल. हो हो. आणि ॲक्च्युली आजचं वेदर आम्ही चेक केलं होतं, क्लाउडी वेदर दाखवत आहे. सकाळी थोडं चांगलं आहे असं ऊन वगैरे, पण संध्याकाळी ना असं एकदमच क्लाउडी होणार आहे, थंडी जास्त वाढणार आहे. बेलाला किती काळी मम्मा पडणार. तर म्हणून आम्ही विचार केला का अगोदरच ही ॲक्टिव्हिटी करू. कारण की इथून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. मेन टाऊन आहे ना, तर तिथे जायचं आहे. आणि खूप खूप सुंदर आहे ते. आणि आम्हाला जेवढं आहे ना कवर करता येतं ना तेवढं आम्ही कवर करतो. ऑफकोर्स एवढं लांब येतो आहे आपण. तर मग आता म्हणजे व्हिडिओज काही खूप जास्त बनवत नाही आहे मी, म्हणजे शेअर करते तुमच्यासोबत त्या गोष्टी, पण आम्ही ना एन्जॉय पण करतो आहे. खूप रिलॅक्स आणि एकदम एन्जॉय करतो आहे.
चालवली थोडी आता. आणि एकवर कसं थोडीशी स्मूथ चालते, 2 केले की थोडी फास्ट. मग आपल्याला कसं आहे असं सगळं छान बघायचं ना, एवढं घाई पण नाही आहे ना. आम्ही चाललो आहोत त्या साईडला, कारण तिथे पण असे मस्त घरं दिसत आहे ना, आणि मस्त असं ऊन लागते आणि लेकवर असं मस्त बोटिंग करणं ना एकदम भारी. काही पॅडल्सवरचे पण आहे ते, काही असे कपल्स चालवत होते नाही का. हां, हे कसं इझिली आहे ना, आपण जाऊ शकतो पटकन. हॅपी. आता परी बसली होती मनोज सोबत, आता बेला माझ्यासोबत बसली. हां, बोटिंग करतो तर मुलांकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे ना. आपण सगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो. इंडियाचा एक ग्रुप आलेला आहे, ते त्यांना इकडे दाखवतात. एक टूर गाईड आहे ना. टूर गाईड सोबत आलेत ते. आम्ही इथून फ्रेश स्ट्रॉबेरीज घेतलेले आहे. किती मोठा आहे. ट्राय करतो. आता बघा किती गर्द झाली. स्ट्रॉबेरीज खूप जास्त फ्रेश होत्या आणि आम्ही घेतलेल्या आहे आता परिबेलासाठी. त्यांना आवडतात खूप स्ट्रॉबेरी. आणि इट्स ओके मी टाकून देते. इथे समोर लेक आहे आणि त्याच्या समोर बसून आपण मस्त स्ट्रॉबेरीज खाय. फक्त कपड्यांना लावू नका, ओके. आणि याच्यामध्ये कचरा टाका लागेल. त्याच्यामध्ये कचरा टाका आणि खराब करू नका, ते डाग निघत नाही बाबा. आणि आता खूप गर्दी झाली. एक आपला मराठी नव्हता, इंडियन ग्रुपच होता. ते ट्रिपला आलेले आहेत गाईडसोबत. आता लेकच्या बाजूच्याच साईडला ना जे एक शॉप आहे लाकडाचं आहे, तर तिथे कस्टमाइज करून आहे ना वस्तू मिळतात. समजा आता हे शॉपिंग बोर्ड आहे, त्याच्यावर आहे कसं आता रिंगचा फोटो आहे, नाव आहे आणि डेट कोणती आहे, तर असं तुम्ही कस्टमाइज करू शकता. इवन आणि हे बघा हे लाकडाचं ना असं सर्कलमध्ये कट केलेलं आहे, ते फॅमिली फोटोसुद्धा तुम्ही असं कस्टमाइज करू शकता. इवन खूप सुंदर वस्तू आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट काय वाटली म्हणजे का, टिफिन बॉक्स आहे आणि टिफिन बॉक्सच्या वरती लाकडाचं आहे आणि त्याच्यावर ना लहान मुलांचं टिफिन द्यायचं असेल ना त्याच्यावर नाव लिहून ते पण कस्टमाइज करू शकता. आणि किचेन पण आहे, किचेन आहे बघा, त्याच्यावरती पण आपण प्रिंट करू शकतो. त्याची प्राईस काय ते 8 युरोज आहे, 800 रुपये. हां, तर फॉर एक्झाम्पल बघा हा स्टीलचा टिफिन बॉक्स आहे आणि त्याच्यावर असं डिझाईन करून असं नाव छान वाटलं मला. आणि त्याची जी प्राईस आहे ती 35 युरोज आहे. 3,500 रुपये इंडियन रुपीजमध्ये. मी इंडियन रुपीजमध्ये नेहमी का बरं सांगते त्याचं कारण हे का भरपूर जणांचे कमेंट्स येतात, तर आम्हाला इंडियन रुपीजमध्ये सांगत जा म्हणजे आम्हाला कळतं, म्हणून मग मी सांगत असते नेहमी. आणि हे पण खूप छान बघा. तुम्ही या अगोदर बघितलं आम्ही TTC लेकला होतो आणि तिथून मग आम्ही ते जेवण वगैरे केलं आणि 40 मिनिट्स लागले आम्हाला इथे ड्राईव्ह करून यायला. आम्ही आहोत आता फ्रायबर्ग या टाऊनमध्ये आणि खूप सुंदर आहे. 3-4 ठिकाणं आहे जवळजवळ बघण्यासारखे आहे आणि वातावरण पण एकदम मस्त आहे. ऊन आहे त्यामुळे आमचे जेवढे पण जॅकेट्स होते आम्ही ते कारमध्ये ठेवून दिले. गाडीसाठी पार्किंग एरिया पण आहे इथे खूप मोठा. 10-15 मिनिटं आहे पण खूप हे लागतो. तेव्हा हे सगळे लोक क्यू मध्ये आहेत. हां, आम्ही 10-15 मिनिटं थांबलो गाडीसाठी पण मग आम्हाला जागा मिळाली. चला आता आम्ही निघतो. आपण जाणार आता पार्क प्लाझला, म्हणजे जो इथला स्क्वेअर आहे तिथे. चला पोचलो आहोत आम्ही इथे आणि हे मेन टाऊन आहे. खूप जास्त गर्दी आहे इथे.
आणि त्याला लागूनच चर्च सुद्धा आहे. हे खूप जुनं पण दिसतं चर्च. आणि मार्केट आहे का हे? ट्रायबागमध्ये तुम्ही जेव्हा येतात ना, हे सुंदर चर्च तुम्हाला बघायला मिळतं आणि हे मेन अट्रॅक्शन आहे इथलं. आणि इथेच आहे ना, इथे हे मार्केट भरलेलं आहे, शेतकऱ्यांचं मार्केट आहे इथे. आणि चला. किती सुंदर बनवले आहे. आम्ही फिरलो आणि त्यानंतर काहीतरी थंड प्यावंसं वाटलं. परिबेला आईस्क्रीम नव्हती खायची त्यांना, तर या दोघींना प्यायचं होतं लेमनेड. तर हे पिंक लेमनेड विथ बुबा पर्स आहे. Guava, passion fruit, watermelon and then who was welcome? मी करतो, तुम्ही घ्या. तुम्ही घ्या, तुम्ही शांत रिलॅक्स व्हा, एन्जॉय करा. तर परिबेलाचं ते लेमनेड पिऊन झालं. त्यानंतर आता आम्ही निघालो आणि तो स्क्वेअर इतका सुंदर होता ना बघायचा, पण मग तिथे सगळ्याचे स्टॉल्स वगैरे लागले आणि त्यामुळे ते पूर्ण झाकून गेलं. आता बघतो दुसऱ्या ठिकाणी आम्हाला जाता आलं तर तिथे जाऊ आम्ही. पण आम्हाला घ्यायची आहे आता कॉफी. आम्ही बोबा टी विचार करत होतो प्यायचं, पण मग म्हटलं नंतर ना कॉफी प्यावीशी वाटणारच आहे. आणि हां, आणि ब्लॅक फॉरेस्ट केक आम्ही काल खाल्लं होतं, पण आज परत खाण्याची इच्छा झालेली आहे कॉफीसोबत. आणि काल ॲक्च्युली तो पीस एवढा मोठा होता ना, पण आपण आलं ब्लॅक तर अजून एकदा खाल्लंच पाहिजे. काल आम्ही खाल्लं, पण आम्हाला ना काल घेतलं आम्ही, पण तो एवढा मोठा पीस होता ना. आणि परिबेलाला ना ॲक्च्युली तो केक जास्त खायचा नव्हता, ब्लॅक फॉरेस्ट केक, कारण की ते अर्ध्या झोपेमध्ये होते, दमलेल्या होत्या. तर मी आणि मरुनी थोडं थोडं खाल्लं. त्यांना म्हटलं आता तुम्ही खा, पण तो एक पीस असून सुद्धा आमच्या चौघांना ना जात नव्हता ना, एवढा टेस्टी असून पण. कारण की ते एकदम हेवी 2-3 घास घेतलं ना एकदम हेवी होऊन जायचं. आणि कॉफी पण आहे ना, कॉफी घेतल्यानंतर अजून ते थोडं जास्त झालं. पण असं वाटतं, पण मग खाल्ल्याचं आमच्या चौघांना तर नाही गेलं, ते खाल्लं गेलंच नाही. असं चला आता हे आम्ही फिरतो आणि मग तुम्हाला दाखवलं मगाशी. हे मोठं आहे ना शॉपिंग स्ट्रीट आहे, पण इतकी गर्दी आहे आणि बघायला खूप भारी वाटतं. कारण की समोर तुम्हाला ते चर्च वगैरे दाखवलं होतं ना, ते हे बघा. आणि इथे ट्रेनमध्ये परिबेला इकडे मध्ये ट्रेन्स वगैरे येतात. आणि या साईडला ना पूर्ण शॉपिंग स्ट्रीट आहे, त्या साईडला पण भरपूर शॉप्स आहेत. आणि सॅटर्डे असल्यामुळे सुट्टी आणि इतकी गर्दी आहे शॉपमध्ये. आणि परीला शूज घ्यायचे होते, तर न्यूयॉर्कमधून परीला शूज घेतले, पण आम्ही 20 मिनटं क्यूमध्ये थांबलो. आता बघा इथून आपण गेलो ना, सगळं सुंदर सुंदर बघायला मिळतं. आपण कॉफी वगैरे घेऊन झालं ना, तर आपण या साईडला जाऊ आणि एक्सप्लोर करू त्यांच्यासोबत. पण इतकं भारी वाटते ना बघा, ही ट्रॅम आली आता. लोक बसले तिथे बेंचेसवरती. आणि जर्मनी ही कंट्री मोठी आहे, पण हे पण एक शूजचं. जर्मनी ही कंट्री मोठी आहे, पण त्याच्यामधल्या ज्या वेगवेगळ्या सिटीज आहे ना, ते सर्वच खूप सुंदर आहे. आणि काय होतं, सगळंच एकाच वेळेस कवर होत नाही, पण जसं जसं पॉसिबल होतं ना, तसं तसं आम्ही प्रत्येक सिटीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. आणि ते भरपूर वेळेस मी तुमच्यासोबत एक्सप्लोअर सुद्धा केलेलं आहे. बुक स्टॉल्स आहे, शॉप आहे, हा स्ट्रीट बघा किती सुंदर आहे. खूप वर्षापूर्वी 500-600 वर्षापूर्वीचं हे पूर्ण आहे. हे बघा, हे पूर्ण असं हे 1469 येते. म्हणजे बॅन झालं होतं लीफ करायला 15. आणि हे खूप असे जुनं असतात ना अशा गोष्टी, तर स्पेशली हे बघायला येतातच. आणि बघा हे या ठिकाणी आपल्याला पण हा स्ट्रीट त्याच्यामुळे ना इतका सुंदर होतो ना.
हे बघा, हे याचं समोरचं जे काम आहे ते किती छान आहे. बिल्डिंग पण किती attractive आहे. त्याच्यावर कार्विंग किती आहे ना. हो ना. आणि ते डिझाईन पण एवढं युनिक असतात ना, तर असं वाटतं त्या काळामध्ये हे असं कसं सुचतं. त्या डिझाईन्स आणि ते केलेलं काम आणि एवढं ते मेंटेन ठेवणं. हे बघा, खूप भारी, खूप भारी. आणि अशा वेळेस काय करतात, लोक असे बसतात एका ठिकाणी, असं दिसत असं सुंदर अशी जागा असेल ना, तर मग कॉफी शॉप असेल ना, तर तिथे बसतात, मस्त कॉफी घेत हे सगळं एन्जॉय करतात. चला पण होतं थंड होतं. तर हे स्ट्रीट पूर्ण असं स्टार्ट झालेलं आहे. मी स्टार्ट केलं होतं तिथून. हे पूर्ण असं हे स्ट्रीट बघण्यासारखं आहे. एकदम युनिक, कलरफुल, एकदम भारी. लॉंग लॉंग टाइम होतं का? खूप लॉंग लॉंग टाईम हे स्ट्रीट बघा, हे स्ट्रीट हे पण खूप भारी. हे बघा, हे तुम्हाला दाखवतो. काही जुन्या बिल्डिंग्स होत्या तर त्याचं कन्वर्जन आता स्टोअरमध्ये झालेलं आहे. आणि काही ज्या ओल्ड स्टाईल तशाच ठेवलेल्या आहे आणि ज्या काही आहे ते एकदम रिनोव्हेट केलेल्या आहे. इकडे जायचं आपल्याला. आपल्याला जायचं ना हां कॉफी. हां, इकडे चल बरी, चला पहिला कॅफे. हे जे कॅफे आहे, कॅफे स्वीट, तर तिथे आलो आहोत. गर्दी तर दिसते, बापरे, लोक क्यूमध्ये थांबले की काय. पण तिथे मी बघितलं की ट्रेडिशनल ब्लॅक फॉरेस्ट केक मिळतो. पाण्याचं कुठं गेलं, वॉटर बॉटल हां आहे माझ्या. गेला का परी. आपण मध्ये जाऊन बसायचं का, बघून घ्यायचं. बघ मध्येच बसूया. ओके. उन्हाळा इथे सुरू झालेला आहे, तुम्हाला तर माहिती आहे. पण आईस्क्रीम घेण्यासाठी एवढी गर्दी. आणि फ्रोझन योगर्ट आईस्क्रीम आहे तिथे. हे बघा, अजून दुसऱ्या स्ट्रीटवर आलो आहोत आपण. तेच ते मागच्या कॅफेमध्ये ब्लॅक फॉरेस्ट केक संपला होता. तिथून माझ्या दुसऱ्या स्ट्रीटवर आलो आहोत. आणि इथल्या बिल्डिंग्स बघा किती सुंदर आहे, इतकं भारी डिझाईन. त्याच्या खाली एक्झॅक्ट ना कॅफे आहे आणि इतकी गर्दी आहे, सगळं फुल आहे. म्हणजे एकदम चीट करतात लोक, मस्त तो आहे ना व्ह्यू एन्जॉय करतात. ते सगळं बघा, ही बिल्डिंग आहे, त्याच्या खाली शूज एकदम. फ्रायबर्ग मधली सगळ्यात फेमस जी प्लेस आहे ती ही प्लेस आहे. आणि त्याच्यामधून आहे ना ट्रेन्स येतात जातात. आणि तुम्ही बघू शकता तो व्ह्यू आणि आजूबाजूचा परिसर इतका भारी ना. आणि त्याच्यावरती पण मॅकडॉनल्ड्स केलेलं आहे, आतमध्ये मॅकडॉनल्ड्स आहे. हो. आणि तिथे पण मोठी क्लॉक आहे. हो ना, फोटो काढायचे आहे, पण ते ट्रेन्स पण येत आहे. आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत आणि या स्ट्रीटला जयपूर इंडियन रेस्टॉरंट आहे, तिथे आलो आहोत. जेवण आलेलं आहे, कढई पनीर, दाल मखनी, राईस, गार्लिक नान, अनियन, लेमन आणि इथं लोणचंसुद्धा आहे. आणि इथं आहे पाणी. चला मग आता जेवण करतो आम्ही, भूक लागलेली आहे. लहान मोठं आहे ना भरपूर. काय पाहिजे. सकाळी आलो होतो आपण आणि तुम्हाला मी दाखवलं होतं का हे पूर्ण मार्केटने भरलं होतं आणि अजिबात जागा नव्हती. आता बघा सगळं रिकामं झालेलं आहे. आणि आत्ता हा स्क्वेअर तुम्हाला दाखवते, इतकं सुंदर आहे. आणि संध्याकाळचे 7 वाजलेले आहे, एकदम राईट टाईम 7 वाजलेले आहे. आणि बघू तुम्हाला इथून दाखवते मी ऑरेंज कलर. आम्ही आलो
आणि खरंच खूप दमलो, खूप फिरत होतो आणि मग छान जेवण झालं, तुम्ही बघितले इंडियन रेस्टॉरंटमध्ये. आणि आता आलो, तर आता मग लगेच आराम केला. आणि मी व्हिडिओ एंड करायचं विसरूनच गेले होते आणि माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला थकवा आणि झोप दिसत असेल. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.